हाय नमस्कार, माझं नाव चेतना। आज आपण बोंबीलची भाजी बनवणार आहोत। तर चला बघूया। इथे मी साधारण एक 10 ते 12 असे बोंबील घेतलेले आहे। त्याचं पुढचं टोक आणि शेवटची अशी शेपूट असते ती कापून घेतलेली आणि त्याचे मी असे 2 ते 3 भाग करत आहे। तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याची साईज घेऊ शकतात। तुम्ही पाहू शकता जास्त मोठे नव्हते म्हणून मी 2 घेतले आणि आता मी जी घेतलेली आहे त्याचे 3 असे मी खाप करत आहेत, कारण ती थोडी मोठी होती। तुम्ही सुरीच्या सहाय्याने करू शकतात किंवा कैचीच्या सहाय्याने सुद्धा करू शकतात। पाहू शकतात तुम्ही साधारण एवढे झालेले आहेत। तर आपण इथे मी पॅनमध्ये एका टोपामध्ये असं गरम करायला ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये आपण असं भाजून घेऊया। आणि टोप थोडं पातळ असल्यामुळे ते जळत होते, काही हरकत नाही। आपण आता हे चांगलंसं गरम झाल्यानंतर एका गरम पाणीमध्ये आपण हे टाकणार आहोत, त्याच्यामुळे ते सगळं त्याचा खवटपणा निघून जाईल। इथे मी पाणी गरम घेतलं होतं आणि त्यामध्ये आता हे टाकून घेऊया। पाण्यात टाकल्यामुळे काय होईल, ते चांगलंसं फुलेल। आणि इथे मी कढई घेतलेली आहे। कढईमध्ये साधारण 2 चमचे मी तेल टाकलेले आहे, म्हणजे पळी। आणि त्यानंतर इथे जिरं टाकत आहे। जिरं चांगले तळतळून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक मिरची टाकणार आहोत आणि थोडासा कढीपत्तासुद्धा टाकलेला आहे। तो मस्त असं बघा तुम्ही पाहू शकतात, मस्त तळतळून झाल्यानंतर इथे मी एक मोठा कांदा तो बारीक चिरून टाकलेला आहे, तो सुद्धा आपण इथे असं खरपूस भाजून घेऊया। थोडा रंग बदलल्यानंतर इथे मी अद्रक आणि लसूणची ठेचून घेतलेली पेस्ट टाकलेली आहे। ठेचून घेतल्यामुळे काय होतं, खूप छान अशी टेस्ट लागते। त्याच्यानंतर इथे मी एक टमॅटो घेतला होता, तो पण बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे। आणि तुम्ही पाहू शकता तर रंग किती असं सुरेख आलेला आहे। आपल्याला ओव्हर कुक असं नाही करायचं, या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। मग नंतर इथे 2 मिनटं मी चांगली वाफ काढून घेतलेली। वाफ काढून झाल्यानंतर कांदा आपलं खूप असं मस्त नरम झालेला आहे। आणि इथे मी एक साधारण 2 चमचे मी वाटण टाकत आहे। वाटणची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला ऑलरेडी टाकलेली आहे, मी पिन करून ठेवते। आणि इथे मी 1 मोठा चम्मच तिखट टाकलेला आहे, हळद टाकलेली आहे। ती चांगली आपल्याला भाजून घ्यायची आहे। भाजून घेतल्यामुळे काय होतं, त्यातला जो असं खमंग असा जो सुरेख वास असतो आणि त्याची चव असते ती पूर्ण आपल्या वाटणला म्हणजे कांदा आणि टमाटरला लागून जाते। त्यानंतर इथे मी गरम झालेली कोळंबी तीसुद्धा काढून घेतली आणि त्यामध्ये आपण आता मिक्स करत आहोत। मिक्स केल्यामुळे काय होईल की त्याला जो मस्त असं रंग, कलर आणि असं त्याची चव सगळीकडे एकसारखी लागली जाईल। आणि ते साधारण मी अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे आणि असं मस्त मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान अशी उकळी येत आहे। एक उकळी आल्यानंतर इथे मी थोडंसं कोकम किंवा तुम्ही चिंच टाकू शकतात। इथे मी चिंचेचा वापर केलेला आहे। त्यानंतर परत एक 5 ते 6 मिनटं उकळी घ्यायची आहे। उकळी दिली की आपले जे बोंबील आहे ते खूप चांगल्या प्रकारे शिजून जातात। तुम्ही पाहू शकता थिकनेस किती छान आलेला आहे। परत एक आपण अर्धा मिनिट एक उकळी काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकतात रंग ते किती छान आलेला आहे। तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। धन्यवाद।